मित्रांनो, एक गोष्ट खरंच सांगा, तुम्ही कधी स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलात आणि मनात अचानक विचार आला का, की मी बरोबर वाचते ना, नियम चुकत तर नाही आहेत ना, आणि खरंच इच्छा पूर्ण होते का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि मनाला भिडेल अशा भाषेत सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणते नियम पाळले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं, वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य नेमकं काय आहे. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी हे अशी छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट सांगणार आहे, जी अनेक भक्तांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली आहे. जय श्री स्वामी समर्थ, जय गुरु माऊली. आजचा विषय खूपच खास आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, मनातील इच्छा पूर्ण होतील. भक्तांना आपण खूप वेळा बघतो, काही लोक नित्यपाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा जप करतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात, मी इतकं वाचते पण मनासारखं काही होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात, पण त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. मग भक्तांनो, फरक नेमका कुठं आहे? फरक आहे नियमांमध्ये नाही, तर भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये. आणि आज आपण हे समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय. तर भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही, हा ग्रंथ म्हणजे स्वामींचा कृपेचे जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती आणि संकटातून सुटका मिळते. आणि म्हणूनच गुरु माऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात या ग्रंथाचं नित्य वाचन केलं जातं. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते आपले आईवडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचे वाचन करतो, तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण येऊया मुख्य मुद्द्यावर. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले पाहिजे, आणि हे नियम मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून सुरू करू शकता. पहिला नियम, नित्य 3 अध्याय. भक्तांना सेवा मार्गात सांगितलं जातं की रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. म्हणजे आज जे अध्याय वाचले, उद्या त्यानंतरचे असा क्रम ठेवायचा. आणि विशेष सांगितलं जातं की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावं, कारण गुरुवार हा गुरुचा दिवस आणि स्वामी समर्थ हे गुरु रूपातच आहेत. आणि भक्तांनो, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या. संकल्प खूप मोठा नसावा, असं नाही, फक्त मनात इतका बोला, श्री स्वामी समर्थ, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते आहे. माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. एवढाच संकल्प पुरेसा आहे. दुसरा नियम, 11 माळी जप. वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळ जप करायचा. आता काही लोक म्हणतील 11 माळ म्हणजे खूप वेळ लागेल, पण हे लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो आणि रोज अनावश्यक गोष्टीवर किती वेळ घालवतो. जर आपण स्वामीसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरात सुख शांती आणतो, सकारात्मकता वाढवतो. तिसरा नियम, अहंकार विसरा. भक्तांना हा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा आपण वाचन करतो पण मनात एक भाव येतो
मी रोज वाचते, मी जप करते, मी किती चांगली भक्त आहे. आम्ही भक्तांनो इथे चूक होते. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता आणि पूर्ण समर्पण. म्हणून वाचताना मनात हे ठेवा, स्वामी मी काही नाही, तुम्ही सर्व काही आहात. माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वामींहून कमी व्हायला लागतात. चौथा नियम, शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, शुद्धता म्हणजे मनाचीही आहे. आणि जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम मनावर जास्तही होतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि घरात कलह कमी होतो. भक्तांनो, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य. कारण शिष्यकार्त आपण बोलतोय मनातील इच्छा पूर्ण होतील, पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जी तुमच्या भल्यासाठी आहे, जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा आहे, ते स्वामी नक्की देतात. काही लोक वेळ आपण हट्ट करतो आणि आपल्या स्वामी आपल्याला ते देत नाहीत, कारण स्वामी आपल्या दुखावण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, आपण वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तसं सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय, पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, मन माझं शांत करा, आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात. तर भक्तांनो, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले मन साफ पाहिजे आणि आपली सेवा पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.